महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात पंकजा मुंडे माहीत नाहीत असं कोण आहे? सर्वांना माहीत आहेत पंकजा मुंडे. कारण गोपीनाथ मुंडेंच्या मुलगी म्हणून राजकारणात आल्या असल्या तरी नंतर आपल्या कामानं सतत चर्चेत राहिलेल्या पंकजा मुंडे आज घडीला मात्र अज्ञात आहेत. आज घडीला त्यांचं नाव कुठंही नाही. ना आमदार म्हणून, ना खासदार म्हणून, ना मंत्री म्हणून. 100 वेळा अन्याय झाला, डावललं गेलं, सतत सत्तेपासून लांब ठेवलं गेलं, तरीही पंकजा मुंडेंचं भाजप प्रेम काही कमी होताना दिसत नाही. मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री पासून ते मला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा देण्यापर्यंतचा संघर्षमय प्रवास करणाऱ्या पंकजा मुंडे वार प्रतिवार सगळं सहन करत असूनही मी अजूनही खचलेली नाही, मी अजूनही भाजपवर माझी निष्ठा आहे असं म्हणत आहेत. त्या अजूनही अन्याय सहन करण्यासाठी सज्ज असल्याचं दिसतंय. आपलाच चुलत भाऊ धनंजय मुंडे आपलाच स्पर्धक आहे, त्यामुळे पंकजा मुंडे मवाळ झाले आहेत का? धनंजय मुंडेंनी नेहमीच पंकजांवरती राजकीय कुरघोडी केलेली आहे तसं आपण पाहिलं आहे. धनंजय मुंडे व देवेंद्र फडणवीस यांची मैत्रीही सर्वश्रुत आहे. देवेंद्र फडणवीस नेहमीच धनंजय मुंडेंबद्दल आपुलकी दाखवतात, पण पंकजा मुंडे यांच्याबद्दल मात्र ते शांत असतात, हावभाव दाखवत नाहीत. महायुतीचं शासन आपल्या दारी कार्यक्रम बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यात गेला असताना जाहीर स्टेजवर धनंजय मुंडे व पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर दिसले होते. धनंजय मुंडेंनी पंकजांना चारी मुंड्या चित केलंय की काय असंच राजकारण दिसतंय. आम्ही यापुढे एकत्र काम करू अशी घोषणाच धनंजय मुंडेंनी करून टाकली. परळीच्या जनतेसाठी मी कुणासोबतही काम करायला तयार आहे असंही पंकजा मुंडे सांगून गेल्या, पण आपल्या राजकीय भवितव्यावरच त्यांनी प्रश्नचिन्ह उभा करून टाकलं. मधल्या काळात रासपचे महादेव जानकर, शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय राऊत, काँग्रेसचे नेते अनेकांनी पंकजा मुंडेंना पक्षात येण्याच्या ऑफर दिल्या. काँग्रेसवाल्यांनी त्यांच्या पक्षात बोलवलं, उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्या पक्षात बोलवलं, महादेव जानकरांनी रासपमध्ये बोलवलं, पण पंकजांचा पाय काय पुढे सरकत नाही. मनातलं भाजप काही केल्या निघत नाही. माझ्यावर अन्याय होतोय, माझ्या कारखान्यावर मुद्दाम कारवाई करताय असं पत्रकारांसमोर जाहीरपणे बोलणाऱ्या पंकजा मुंडे भाजप सोबत मात्र जाहीरपणे कुठली भूमिका घेताना दिसत नाहीत. काय असेल त्यांची मजबुरी? स्वतःचं अस्तित्व पंकजांना राखता आलेलं नाही. मंत्री होत्या त्या, आता साध्या आमदार सुद्धा नाहीत. विधानसभेत ज्या धनंजय मुंडेंनी त्यांना पराभूत केलं, त्याच धनंजय मुंडेंसोबत एका स्टेजवर उभा राहावं लागतंय. अशी कसली पंकजा मुंडेंची मजबुरी? संपूर्ण भविष्य अंधारात ठेवून पंकजा मुंडे तडजोड का आणि कशासाठी करत असाव्या? दरवेळी फक्त बंडाची भाषा करायची आणि परत आपणहून थंड व्हायचं, हे कसलं राजकारण?